नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपिंग, कम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर, सलगरे, आता सर्व काही एकाच छताखाली। खास उन्हाळी धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा, आमच्याकडे उधारी चालू आहे। फक्त 999 रुपये मध्ये आधार पे उधार। एलईडी टीव्हीवर 3999 चा मिक्सर फ्री। मोबाईल खरेदीवर 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री। फ्रीज खरेदीवर 3999 चा मिक्सर फ्री। फर्निचर खरेदीवर 1999 ची इस्त्री फ्री। जुना मोबाईल, टीव्ही, फ्रीज आणून द्या, नवीन घेऊन जा। एक्सचेंज ऑफर। लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीवर 20% सूट। यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। आपण पाहत आहात स्टार वन मराठी, जाणीव समाज मनाची। आज एरंडोलीमध्ये एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला। पूर्ण गावाने या विवाह सोहळ्यात पुढाकार घेऊन आपल्या गावच्या लेकीला कन्यादान करून पाठवले। अंध असलेल्या साक्षीचे मिरजेतील उद्योजक असलेल्या गोविंद यांच्याशी विवाह सोहळा संपन्न झाला। गोविंद हे सुद्धा अंध आहेत व ते सध्या अंध लोकांसाठी सामाजिक कार्य करत आहेत। साक्षीच्या आईचे नुकतेच किडनीच्या आजाराने निधन झाले। घरची परिस्थिती हालाकीची, मात्र गावातील काही मंडळींनी पुढे येऊन या घराला आधार देण्याचे काम केले। आज या दोघांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। या विवाह सोहळ्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा साहेब उपस्थित राहिले। त्यांना सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर यांनी ही कल्पना दिली, त्यामुळे आवर्जून आलो असे गिल्डा साहेब म्हणाले। त्यांनी साक्षी व गोविंद यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांना संसार उपयोगी असलेली पिठाची चक्की व नवदाम्पत्यांना भेट दिली। यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबगोंडा पाटील, एरंडोलीचे माजी सरपंच दादासो पाटील, ग्रामपंचायत सदस्य बीके पाटील, उत्तम माने, बबन मोरे, सचिन तवटे, सचिन नलवडे, सचिन पोद्दार, उमेश देंदे, बाजीराव खटावे, बाळासो कंसे, बाळासो गिड्डे, माणिक पाटील, अक्षय गिड्डे, अमर कवठेकर आदी मान्यवर मंडळींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी प्रनिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर, मिरज विभाग। आज एरंडोली गावामध्ये अतिशय सुंदर असा विवाह सोहळा आयोजित केलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने कंसे कुटुंब आणि पाटील कुटुंब या दोघांचंही मी अभिनंदन करतो। त्यामध्ये गोविंदजी आणि साक्षी यांचा विवाह संपन्न होत आहे आणि चक्षु जरी नसले तरीही एक दूरदृष्टी किंवा विजन असलेले एक दाम्पत्य आहे। ह्यांच्या पाठीमागे सर्व परिवार, आप्तजन, स्वकीय, गावकरी सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम आहेत। त्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मला आमचे मित्र जहीर मुजावर यांच्या माध्यमातून मिळाली। त्यांच्याकडून आमची ओळख झाली होती। तर कधीही काही अडचण असेल तर पोलीस प्रशासन आणि व्यक्तिशः आम्ही सुद्धा यांच्या मदतीसाठी कायम तयार आहे। नवीन दाम्पत्याला पुढील आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा। आज या ठिकाणी कंसे पाटील परिवाराचा विवाह सोहळा त्या थाटामाटात या ठिकाणी संपन्न होते। या ठिकाणी आमच्या गावामध्ये पोलीस विभागीय उपअधिकारी माननीय DYSP गिल्डा साहेब या ठिकाणी या दोन दाम्पत्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या। त्याबद्दल आम्ही खरोखर त्यांना एक चांगला अतिशय संसार उपयोगी त्यांनी पिठाची चक्कीची भेटी दिली। त्याबद्दल आम्ही खरोखर आमच्या गावच्या वतीनं, आमच्या सर्व एरंडोलीकरांच्या वतीनं आम्ही तुमचं खरोखर साहेब आम्ही मनापासून धन्यवाद देतो। आणि सर, या कुटुंबाला म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून ही कुटुंबाची यांची आई होती ती किडनी फेल झाल्या, त्यामुळे यांची आई वाढली आणि त्यांचा भाऊ एक आहे तो पण आपण म्हणजे अंधच आहे। म्हणजे अशा परिस्थितीत हे कुटुंब मध्यंतरीच्या काळात फार हालाकीचं होतं, पण आमच्या गावातल्या बऱ्याच लोकांनी त्यामध्ये सर्वच आमच्या दादा पाटील असतील, बाबूअण्णा असतील, बीके पाटील असतील किंवा उत्तम सरकार असतील, आमच्या सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य त्या सर्व लोकांनी प्रयत्न करून आमच्या गावातले काही लोक पुण्याला पण आहेत सर, त्या पुण्यातल्या लोकांनी पण यांना मदत केली। मग यांचं आधी छप्पर होतं सर, हे छप्पर हे करून आता चांगलं घर बांधले। विश्वजित कदम साहेब असतील, त्यांनी 2 लाखाची मदत केली। त्यानंतर ह्याने सुरेश खाडेंनी पण घर मंजूर करून दिलं। म्हणजे आमच्या गावातल्या सर्वच लोकांनी या कुटुंबाला अतिशय चांगल्या पद्धतीची मदत केलेली आहे। आणि सर, मुख्यत्वे म्हणजे आमचं गाव हे एक अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जाते। IG सारखे लोक आमच्या गावातले आहेत सर। नाशिक परिक्षेत्राचे जे तुकाराम कराळे साहेब आहेत, दत्तात्रय कराळे ते आज आमच्या गावचे आहेत, संजय पाटील साहेब आहेत, म्हणजे असे बरेच अधिकारी आज ते SP आहेत साहेब, असे बरेच अधिकारी आहेत। तहसीलदार राकेश गिड्डे साहेब आहेत, म्हणजे असे म्हणजे मला वाटतं एक 5-25 अधिकारी हेही म्हणजे असे आमच्या गावातील विविध जे शाळेचे असू दे किंवा अशा ज्या काय ह्या
घटना असतात किंवा असे जे काय अशा वेळी ते असे हे लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या गावात मदत करतायत आणि ह्या अशा दाम्पत्याला सर तुम्ही मदत केलात आणि अशीच या कुटुंबाला इतरांनी मदत करावी अशी मी सर्वांना एक माझ्या वतीनं किंवा आमच्या सर्व ग्रामस्थांच्या गावच्या वतीनं एक विनंती करतो आणि 2 मिनिटं या ठिकाणी थँक्यू.